नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। आपल्या प्रत्येकाच्या घरी देवघर असतं आणि या देव्हाऱ्यातल्या देवांची दररोज नित्यनियमाने पूजासुद्धा होत असते। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवांच्या पूजेबद्दल बरीचशी माहिती सांगणार आहे। या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये तुम्ही व्हिडिओ कुठून बघतात तर तुमच्या गावाचं किंवा शहराचं नाव लिहायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, देव आणि देवपूजा ही संकल्पना काही आजची नाही। मुळात ती संकल्पना नाहीये, पण प्रत्यक्ष अनुभवामधून तयार झालेली जीवनधारणा आहे। वेद काळातील ऋषीमुनींनी आपल्या दृष्टेपणातून जो या विश्वाच्या जडणघडणीचा अभ्यास केला त्याचीच ही फलश्रुती आहे। या संकल्पनेत कालानुरूप बदल होत गेलेले आहेत, पण मूळ तत्व मात्र कायम आहे आणि तेच आपल्याला जपायचं आहे। थोडक्यात काय, देव आणि देवपूजा ही आपल्या वैदिक परंपरेने संपूर्ण मानवजातीला दिलेली एक अनमोल देणगीच आहे। ती सुखमय आहे, शांतिमय आहे, प्रवृत्तींकडून निवृत्तीकडे नेणारी आहे। पूजा ही भक्तिभावाचं मूळ उगमस्थान आहे। आज माणूस सर्व काही मिळवण्याच्या नादामध्ये जी एकमेव गोष्ट गमावून बसला आहे ती म्हणजे मानसिक शांती, समाधान, आनंद। 50-100 वर्षांपूर्वी माणसाची जी आर्थिक परिस्थिती होती ती आता बदलली आहे। थोडी सुबत्ता आली आहे, अर्थार्जनाचे वेगवेगळे मार्गसुद्धा खुले झाले आहेत। देहाचे कष्ट कमी करणाऱ्या, श्रम वाचवणाऱ्या अनेक सुखसोयी उपलब्ध झाल्या आहेत। हे सारं सुख सर्वार्थाने आणि सर्वांगाने भोगूनसुद्धा भोगता मात्र काही समाधानी नाही। ऐहिक सुखाचे उत्सव साजरे करता करता दमून गेलेला आणि भौतिक सुखामागोमाग येणाऱ्या दुःख वेदनांनी व्याकुळ झालेला माणूस आता खऱ्या आनंदासाठी योगविद्या शिकू लागलाय, आर्ट ऑफ लिव्हिंग शिकू लागलाय। आधुनिक संत महात्म्यांच्या मठामध्ये किंवा आश्रमामध्ये जाऊ लागलाय, तीर्थयात्रा करू लागलाय। इतकंच काय तर हजारोंच्या संख्येने पंढरपूर असेल, शिर्डी असेल, त्र्यंबकेश्वर असेल इथे पायी वारीसुद्धा करू लागलाय। ध्यानधारणा, नामस्मरण यासारख्या साधनांकडे सुद्धा तो वळू लागलाय। देवपूजासुद्धा त्याला समजून उमजून करावीशी वाटत आहे। करणं काही असो, पण हे जे काही परिवर्तन आहे तर ते परिवर्तन म्हणजे आपल्यालाच खून पटू लागल्याचा एक प्रकारे शुभशकून आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे। देवपूजा काय, नामस्मरण काय, व्रतवैकल्य काय किंवा सण उत्सव काय यांच्या संकल्पनेतील भूमिका समजावून घेतली की हे उपक्रम केवळ कर्मकांड नसून आपल्या दुःखी कष्टी जीवाला आंतरिक आनंदाकडे नेणाऱ्या सोप्या वाटा आहेत हे आपल्याला नक्कीच कळू लागतं। या व्हिडिओच्या निमित्ताने आजच्या स्वतःच्या आंतरिक आनंद गमावून बसलेल्या माणसाला आपल्या वैदिक परंपरांबद्दल आत्मीयता वाटून त्यांच्या अभ्यासाने, मनन चिंतनाने थोडीफार का होईना मनशांती लाभावी हाच या मागचा हेतू आहे। सर्वात प्रथम आपण देवपूजेचे 2 मुख्य प्रकार जाणून घेऊया। देवपूजा ही मुख्यतः पंचायतन पूजा असून तिचे 2 प्रकार असतात। एक म्हणजे नित्यपूजा आणि दुसरी म्हणजे नैमित्तिक पूजा। आणखी एक साधकांचा प्रकार आहे तो म्हणजे मानसपूजा। आता आपण नित्यपूजेबद्दल बोलूया। प्रत्येक गृहस्थाश्रमी व्यक्तीने रोज आचरण्याचे हे नित्यकर्म आहे असं धर्मशास्त्र सांगतं। म्हणजेच काय, नित्यपूजा जी आहे ती प्रत्येक गृहस्थाश्रमी माणसानं केली पाहिजे। घरातील वडीलधाऱ्या मंडळींनी हे कर्म करण्याची पद्धत फार पूर्वीपासून रूढ केली होती। यामुळे पूर्वी सुसंस्कृत घरामध्ये देवघर आणि देवपूजा अनिवार्य मानली जायची। आजही कुटुंब व्यवस्था जरी विस्कळीत झालेली असली किंवा विभक्त राहत असले तरी पण त्या घरामध्ये जी वडीलधारी मंडळी आहेत ते आजसुद्धा हा नेमधर्म पाळतातच। श्री सत्यनारायणाची पूजा ही या पूजेचाच एक भाग आहे। पंचोपचार म्हणजे काय, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य हे पंचोपचार मानले जातात आणि नित्यपूजेमध्ये हे उपचार अनिवार्य असतात। याबद्दलसुद्धा आपण सविस्तर बोलणारच आहोत। नित्यपूजा पंचोपचारांची केली तरीसुद्धा चालतं। नित्यपूजेसाठी घरामध्ये देवघर असतं आणि त्यातच पंचायतन व इतर देव, इष्टदेवता, कुलस्वामिनी यांच्या तसबिरी किंवा टाकसुद्धा असतात। याशिवाय शंख आणि घंटासुद्धा असते। शंख नेहमी पूजा करणाऱ्याच्या उजव्या बाजूस आसनस्थ हवा। तो निरांजनाच्या आकारासारख्या आडणीवर ठेवावा। देव्हाऱ्यात 2 शंख किंवा 2 घंटा असू नयेत। बरेच जण विचारतात, पूजेचा शंख आणि वाजवण्याचा शंख एक असला तर चालतो का, किंवा मग 2 असले तर मग दोन्हीही देवघरामध्ये ठेवायचे का? तर असं अजिबात नाही आहे। पूजेचा शंख वेगळा असतो, त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ किंवा मग दूध किंवा पाणी भरून ठेवायचं असतं। तो रिकामा ठेवायचा नसतो आणि त्याची जी टोकाची बाजू असते ती आपण देवीकडे
म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंच्या समोरसुद्धा ठेवला तर त्यांच्याकडे सुद्धा करू शकतो, किंवा देवी लक्ष्मी समोर ठेवला तर तिच्याकडे सुद्धा ती टोकाची बाजू करू शकतो, किंवा जो मूळ भाग असतो, जिकडे फुगीर भाग असतो तो देवाकडे आणि टोक आपल्याकडे केलं तरीसुद्धा चालतं. म्हणजे शंख जो आहे तो दोन्ही प्रकारे ठेवता येऊ शकतो, किंवा मग पूर्व पश्चिम म्हणा या पद्धतीने सुद्धा ठेवता येऊ शकतो. आणि वाजवण्याचा जो शंख असतो तो वेगळा असतो, कारण वाजवण्यासाठी त्याचं जे मुख आहे ते उघडं असतं आणि जो पूजेचा शंख असतो त्याचं मुख बंद असतं. त्यामुळे दोन्ही शंखांमध्ये फक्त एवढाच फरक असतो, एकाचं मुख उघडं तर एकाचं बंद. त्यामुळे तुम्ही वाजवण्याचा शंख फक्त वाजवण्यापुरता तुमच्या हातामध्ये घ्यावा आणि नंतर तुम्ही एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळून तो तुमच्या तिजोरीमध्ये किंवा देवघराला जर कप्पा असेल तिथे तुम्ही ठेवू शकत असाल तर तिथे ठेवला तरीसुद्धा चालतो. घंटी मात्र एकच असावी. शंख आणि घंटा देवघरामध्ये देवांच्या पुढे दर्शनी भागाला ठेवावी. सर्व देव रेशमी वस्त्राच्या आसनावर ठेवावे. तुम्ही हवं तर 2 आसन करू शकता. एक आसन धुवायला टाकलं की दुसरं तुम्ही देवांच्या खाली अंथरू शकता. रेशमी किंवा थोडंसं मुलायम असं वस्त्र शुद्ध समजलं जातं. हे वस्त्र तुम्ही नित्य बदलू शकता. देवारासुद्धा नित्यपणे स्वच्छ करू शकता, म्हणजे तुम्हाला नंतर जास्तीचा लोड येणार नाही. सकाळी आणि संध्याकाळी देवघरामध्ये दिवा तेवत राहावा म्हणून छोटी समई तुम्ही वापरू शकता, किंवा तुमच्याकडे जो दिवा असेल तो तुम्ही वापरू शकता. पण लक्षात ठेवा, तुम्ही हा दिवा जो आहे तो सारखा बदलू नका. म्हणजे तुमच्याकडे भरपूर दिवे असतील, मग तुम्हाला असं वाटलं की आज मी देवांसमोर हा दिवा लावते, उद्या तो लावते, पण असं करू नका. शक्यतो नित्यपूजेतला जो काही दिवा आहे ते बरेच जण वर्षानुवर्षे टिकवून ठेवतात. तर याचं कारण म्हणजे त्या दिव्याची सुद्धा एक आभा तयार झालेली असते, म्हणजेच काय, ऑरा तयार झालेला असतो आणि त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण कुटुंबावर होत असतो, किंवा पूजा करणाऱ्याच्या पूर्ण शरीरावर, मनावर सुद्धा होत असतो. त्यामुळे हा दिवा सारखा बदलू नये. या दिव्यालासुद्धा अतिशय महत्त्व आहे. दिव्यालासुद्धा आसन देत जा. म्हणजे दिव्याच्या मापाचं एक छोटंसं आसन तुम्ही घेऊ शकता. छोटासा पाट मिळतो, किंवा एखादी प्लेट तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षदा किंवा मग फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावर तुम्ही दिवा ठेवावा. दिव्यालासुद्धा आसन द्यावं, त्याला हळदी कुंकू लावावं आणि नंतरच तुम्ही देवपूजेला सुरुवात करावी. समईच्या किंवा दिव्याच्या प्रकाशामुळे काय होतं, देवघर उजळून निघतं आणि त्यामुळे आपलं मन प्रसन्न होतं. देवघरातील धातूच्या किंवा पाषाणाच्या देवांना सामान्यतः रोज पाण्याने स्नान घातलं जातं. पण काही शास्त्रकारांच्या मते देव ओलसर वस्त्राने पुसले तरी पण चालतात. हा प्रकार भावनेनुसार तुम्ही स्वीकारू शकता. पंचोपचार पूजेमध्ये नमस्कार आणि आरती या उपचारांचा समावेश नसला तरी पण त्याशिवाय ही पूजा पूर्ण होणार नाही. म्हणून निदान गणपतीची का होईना एक आरती तुम्ही म्हणू शकता आणि सर्व देवांना नमस्कार करू शकता. त्यानंतर तुम्ही तुमच्या मनातली प्रार्थना देवांना सांगायला विसरू नका. दिव्याच्या ज्योतीच्या माध्यमाने तुमची ही प्रार्थना देवापर्यंत नक्कीच पोहोचते. दिव्यामध्ये वात लावताना ती जोडवात लावावी. याचं कारण म्हणजे एक वात असते आपल्या जीवाचं प्रतीक आणि दुसरी वात असते शिवाचं प्रतीक. तर जीवाशिवाचं प्रतीक म्हणून ही वात दुहेरी असावी लागते आणि त्याची जी ज्योत आहे ती आपल्याला अगदी मंद स्वरूपात ठेवायची असते. भगभग करणारा किंवा खूप मोठ्या वातीचा दिवा आपल्या डोळ्यांनाही बघायला चांगला वाटत नाही. त्यामुळे दिव्याची वात अगदी आपल्याला पाहायलासुद्धा शांत, प्रसन्न किंवा मंद जळणारी असावी, अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. आता आपण दुसरा प्रकार म्हणजेच नैमित्तिक पूजेबद्दल बोलूया. एखाद्या विशिष्ट प्रसंगी व्रतवैकल्यांच्या निमित्ताने सणावारांच्या दिवशी किंवा चातुर्मासामध्ये व्रतारंभ करायच्या वेळेस जी देवपूजा आपण करतो तर तिला नैमित्तिक पूजा असं म्हटलं जातं. कुळधर्म असेल, कुळाचार असतील, वार्षिक उत्सव असतील, विवाह, व्रतबंध, भूमिपूजन, वास्तुपूजन, कलशपूजन इत्यादी प्रसंगी करावयाच्या पूजा यासुद्धा नैमित्तिक पूजा असतात. म्हणजेच काय, आपण त्या काही निमित्त कारणाने करत असतो. भाद्रपदातील गणेशोत्सवात होणारी गणेश पूजा, गौरी पूजा, नवरात्रातील दुर्गा पूजा किंवा इतर व्रतपूजासुद्धा याच प्रकारामध्ये मोडतात. नैमित्तिक पूजा ही साधारणपणे षोडशोपचार पूजा असते. पूजेतील षोडशोपचार कोणते असतात तर आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य आणि आरती. त्याचबरोबर प्रदक्षिणा, नमस्कार, मंत्रपुष्प हे सुद्धा पूजेचे षोडशोपचारच आहेत. यानंतरचा पुढचा प्रकार जो माणसाने स्वतः ठरवलेला आहे तो म्हणजे मानसपूजा.
कोणत्याही बाह्य सामग्रीचा किंवा मनामध्ये उपचारांचा आधार न घेता मनानेच मनातल्या मनात मनोभावे करायची पूजा म्हणजे काय? मानसपूजा. जेव्हा आपल्याकडे काही सुतक वगैरे असतं किंवा मासिक पाळी किंवा इतर काही अडीअडचणी असतात की तेव्हा देवांना स्पर्श करणं वर्ज्य मानलं जातं, तेव्हा मात्र तुम्ही या मानसपूजेचा आधार नक्कीच घेऊ शकता. आपली इष्टदेवता असेल, आपले गुरु असतील, यांची अशा प्रकारे मानसपूजा तुम्ही करू शकता. बरेच जण प्रवासाला जातात, पण मग देवांची भक्ती करायला किंवा देवांची पूजा करायला त्यांना आवडतं आणि जे आपले नित्यकर्म कधीही चुकवत नाही किंवा त्यांना ते पटत नाही, त्यांनीसुद्धा प्रवासाच्या काळात मानसपूजेचा आधार घेतला तरीसुद्धा चालतं. मग तुम्हाला असं वाटू शकतं की मानसपूजा सगळ्यात सोपी, आपण तीच करत जाऊया. पण वरवर वाटतं तितकी ही मानसपूजा सहज सोपी नाही. गुरुकृपा किंवा नित्यसाधना यामुळे आपल्याला जे काही ध्यान केंद्रित करता येतं किंवा मनाची एकाग्रता जी काही आपल्याला सहज साधता येते, त्यांनाच ही पूजा शक्य असते. कारण मानसपूजेमध्ये सुद्धा देवांचं जे काही रूप असतं, आपल्या गुरूंचं जे काही रूप असतं, ते आपल्याला आपल्या डोळ्यासमोर आणायचं असतं आणि प्रत्येकाला ते आणताच येईल असं नाही. त्यामुळे आपल्या मनाची एकाग्रता आपल्याला पक्की करायला हवी. मुख्य म्हणजे या पूजेमध्ये समोर कोणतीही मूर्ती किंवा दृश्य देवता नसते. डोळे मिटून आपल्या मनात इष्टदेवता किंवा गुरुमूर्ती डोळ्यांपुढे स्पष्ट आणायची असते. आपल्या उपास्य देवतेच्या सचेतन स्वरूपाची मनातल्या मनातच पूजा करायची असते. तर तुम्हाला समजलं असेल की मानसपूजा कशाला म्हणतात आणि आपण ती कोणकोणत्या वेळेला किंवा कोणकोणत्या कारणास्तव करू शकतो. आता मी तुम्हाला षोडशोपचार आणि पंचोपचार पूजेची अजून सविस्तर माहिती सांगते, म्हणजे ज्यांना याबद्दल काहीच अवगत नाही आहे त्यांनासुद्धा ते व्यवस्थितपणे समजू शकतं. सर्वप्रथम देवपूजेला बसताना काही गोष्टी समजून घेणं खूप आवश्यक आहे. जसं की पूजेला बसताना कायम स्वच्छ धुतलेलं वस्त्र नेसावं. सोवळं पाळणं प्रत्येकाला शक्य नाही, त्यामुळे निदान आपण घातलेलं वस्त्र स्वच्छ असावं किंवा धुतलेलं असावं याची काळजी आपल्याला देवपूजा करताना घ्यायची आहे. यानंतर देवपूजा करताना जसं आपण देवांना आसनावर ठेवत असतो त्या पद्धतीने आपल्याला बसायलासुद्धा आसन घ्यायचं असतं आणि हे आसन फक्त देवांच्या पूजेसाठीच वापरायचं. इतर कशासाठी, म्हणजे आपल्या घरामध्ये पाहुणे आले किंवा मग आपल्याला जेवायला बसायचं असेल तर मग बसायला आपण आसन घेतो ना, तर त्यासाठी वापरायचं नाही. देवांच्या पूजेचं आसन नेहमी वेगळं ठेवायचं आणि त्याच्यावर पाय देऊन बसायचं नाही. तर आपले गुडघे पहिल्यांदा त्या आसनावर टेकवायचे आणि नंतर तुम्ही त्या आसनाला नमस्कार करून मांडी घालून बसू शकता. तसेच आपलं जे आसन असेल, म्हणजे आपण समजा पाट घेतला, चटई घेतली किंवा जे काही आसन घेतलं, तर देवांच्या आसनाच्या उंचीपेक्षा किंवा देव ज्या उंचीवर आहेत त्याच्यापेक्षा आपलं आसन थोडंसं लहान उंचीचं असावं. देवपूजेला तुम्ही जेव्हा बसता तेव्हा सर्वात प्रथम आपल्या कपाळावर गंध लावायचा आहे. त्यामध्ये तुम्ही गंधगोळीचा वापर करू शकता, चंदन लावू शकता, अष्टगंध लावू शकता. म्हणजे जो काही गंध तुम्ही देवपूजेमध्ये वापरता तर त्यातलाच पहिला गंधाचा टिपका आपण आपल्या स्वतःच्या कपाळावर लावावा. त्यानंतर दिवा लावायचा आणि तुम्ही देवांना खाली ताम्हणामध्ये स्नान घालण्यासाठी काढून घेऊ शकता. लक्षात ठेवा, देवांना स्नान घालण्यापूर्वीच आपल्याला दिवासुद्धा लावून घ्यायचा आहे. एकाग्र आणि शांतपणे तुम्हाला देवांची पूजा करायची आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती असेल की आपलं मन कधी एकाग्र होऊ शकतं किंवा कधी शांतपणे आपण पूजा करू शकतो, तर त्या वेळेनुसार तुम्ही देवांची पूजा केली तरीसुद्धा चालेल. कारण फक्त नियम पाळायचा म्हणून तुम्ही अगदी सकाळीच देवपूजेला बसला आणि तुमच्या घरामध्ये खूप गडबड गोंधळ असेल तर तुमची पूजा अजिबात सार्थकी लागणार नाही. देवपूजा करताना तुम्हाला जे काही साहित्य लागतं ते तुम्हाला जवळ घेऊन बसायचं आहे आणि नंतरच तुम्ही पूजेला सुरुवात करू शकता. कारण तुम्ही जर पूजेला बसले, एक साहित्य राहिलं किंवा पाणी राहिलं, फुलं राहिली, वाती बनवायच्या राहिल्या आणि तुम्ही जर मध्ये उठत राहिलात तर ती पूजासुद्धा सार्थकी लागत नाही. आणि या कारणास्तव आपल्याला ते साहित्य जवळ घेऊन बसायचं आहे आणि देवपूजा करताना मध्ये उठायचं नाही आहे. यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे आपल्या देवघरामध्ये आपल्या उजव्या हाताला शंख आणि डाव्या हाताला घंटा ठेवायची आहे. हे जर तुम्हाला शक्य नसेल तर कोणत्याही एका साईडला तुम्ही घंटा आणि शंख ठेवू शकता. त्याचबरोबर जेव्हा आपण फुलं वाहतो तेव्हा देठाची बाजू देवाकडे आणि फुलांचा जो भाग दिसतो किंवा फुलांची जी काही आकृती दिसते ती आपल्याकडे असायला हवी, अशा पद्धतीने आपल्याला ती फुलं वाहायची असतात. बरेच जण देवांच्या डोक्यावर फुलं वाहतात, तर हे सुद्धा चुकीचं आहे. फुलं देवांच्या चरणापाशी वाहायची आणि देठ मात्र देवाकडे करायचं आहे.
त्याचबरोबर आपल्या डाव्या बाजूला समई किंवा तेलाचा दिवा लावावा आणि तुम्हाला जर तुपाचं निरांजन लावणं शक्य होत असेल तर ते तुमच्या उजव्या हाताला ठेवायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही कधी देवांना विड्याची पानं अर्पण केली तर ती नेहमी उतानी ठेवायची आहे आणि त्यांची देठसुद्धा देवाकडे करायची आहेत. आता बरेच जण नारळाबाबत विचारतात की नारळाची शेंडी आपल्याकडे करायची की देवाकडे करायची. कधी जर देवाला नारळ अर्पण करायचं ठरवलं किंवा वाढवायचं ठरवलं तर नारळाची शेंडी आपल्याला देवाकडे करायची असते आणि दुसरी जी बाजू असते ती आपल्याला आपल्याकडे करायची असते. बऱ्याच जणांना असं वाटतं की शेंडी आणि देठाची बाजू एकमेकांच्या विरुद्ध असतात, तर असं नाही. नारळाची शेंडी ओळखण्याची सगळ्यात सोपी ट्रिक म्हणजे जी देठाची बाजू असते तर तीच शेंडी असते आणि ती आपल्याला देवाकडे करायची असते. देवाकडे आपण काहीतरी मागत असतो, त्याच्याकडे काहीतरी आपण फळाची अपेक्षा करत असतो, म्हणून आपल्याला शेंडी जी आहे ती नेहमी देवाकडे करायची असते. षोडशोपचार म्हणजे 16 उपचार कोणते हे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. आता त्याबद्दलसुद्धा थोडंसं सविस्तर जाणून घेऊया. हे उपचार कसे देवाला अर्पण करावे याची माहिती मी तुम्हाला देत आहे. प्रथम पूजेला बसणाऱ्याने आचमन करावं. आचमन म्हणजे काय? डाव्या हातात पळी घेऊन त्याने त्याच्या उजव्या हातावर पाणी ओतायचं आणि ते पाणी प्राशन करायचं. ही कृती 3 वेळा करायची आणि एकदा उजव्या हातावरून तामनामध्ये पाणी सोडायचं. यालाच आचमन आपण म्हणू शकतो. यानंतरचा दुसरा उपचार म्हणजे तिलक धारण. जे मी तुम्हाला सांगितलं की कोणत्याही शुभ कार्याला बसताना आपल्या कपाळी तिलक धारण करावा. म्हणजेच काय? कुंकवाचा किंवा अष्टगंधाचा किंवा तुमच्याकडे असणाऱ्या गंधाचा एक टिपका तुम्हाला तुमच्या कपाळावर लावायचा आहे. यालाच तिलक करणं असं म्हटलं जातं. तर त्यासाठी तुम्ही तुमच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाचा वापर करू शकता. देवपूजेच्या अंतर्गत कलश, शंख, घंटा आणि दीप यांचंसुद्धा पूजन करायला विसरू नका. प्रथम कलशाचं पूजन करायचं. आपण पूजेला जे पाणी वापरतो त्यामध्ये पुण्यनद्यांचं आवाहन आपल्याला करायचं असतं, कारण प्रत्येकाच्या घरी गंगाजल असेल असं नाही. त्यामुळे आपण देवांना स्नान घालण्यासाठी किंवा देवांच्या पूजेसाठी जे पाणी घेतलेलं आहे त्यालाच आपण पुण्यनद्यांचं पाणी समजून त्याला आपल्याला आवाहन करायचं असतं. ज्यांना मंत्र समजत नाही किंवा म्हणता येत नाही त्यांनी फक्त त्या नद्यांचं स्मरण केलं तरीसुद्धा चालतं. कलशालासुद्धा गंध, अक्षता, फूल वाहायला विसरू नका. कलशातलं पाणी तुम्ही 4-5 दिवसातून किंवा आठवड्यातून एकदा बदलू शकता. कलशामधली जी पानं असतात ती बऱ्याच वेळा खराब होऊन जातात. त्यामुळे कलश स्थापनेच्या वेळा तुम्ही पानं लावू शकता आणि नंतर ती थोडीशी सुकली किंवा मग खराब व्हायला लागली की ती काढून टाकायची. त्यानंतर कलशावर फक्त नारळ राहिला तरीसुद्धा चालतं. तुम्हाला शंखाचंसुद्धा पूजन करायचं आहे. शंखाला हळदी कुंकू वाहायचं नाही, चंदन लावायचं. शंखामध्ये चंद्र, वरुण, प्रजापती, गंगा, सरस्वती इत्यादी देवतांचं सानिध्य असतं, म्हणून त्याला गंधफूल लावून नमस्कार करायचा. शंखाला अक्षता वाहायच्या नाही, कारण बरेच जण असं म्हणतात की शंखाला अक्षता वाहिल्या तर मग शंख तडकण्याची शक्यता असते. त्यामुळे याच्याबाबत बरेच गैरसमज आहे. तुमचं याबद्दलचं मत तुम्ही मला कळवू शकता, कारण बऱ्याच ठिकाणी मी असं वाचलेलं आहे की शंख आपल्याला रिकामा ठेवायचा नसतो, तर त्यामध्ये 108 अक्षता ठेवायच्या असतात. कोणी म्हणतं की त्यामध्ये आपल्याला पाणी किंवा दूध भरून ठेवायचं असतं. तर तुमचं याबद्दलचं मत काय आहे ते तुम्ही मला कमेंट्समध्ये कळवू शकता. घंटेचं सुद्धा पूजन करायचं आहे. देवतांना बोलवण्यासाठी आणि राक्षसांना घालवण्यासाठी घंटेचं पूजन करावं. घंटा वाजवावी. दीपपूजन करावं. जो प्रज्वलित दीप किंवा समई तुमच्याकडे आहे ती ब्रह्मस्वरूप असते. त्याच्या पूजनामुळे आपल्याला आरोग्य प्राप्त होतं. म्हणूनच आपण संध्याकाळी दिव्या दिव्या रे दीपककार ही प्रार्थना म्हणत असतो. दिव्यांचं पूजन करायचं आणि त्यालासुद्धा साष्टांग नमस्कार करायचा. यानंतरचा पुढचा उपचार शुद्धी. पूजन झालेल्या शंख, कलश यामधलं थोडंसं पाणी एकत्र पळीमध्ये घेऊन तुळसपत्र घेऊन सर्व पूजा साहित्य आणि स्वतःवरतीसुद्धा प्रोक्षण करावं. म्हणजेच काय? ते पाणी तुम्ही तुमच्या शुद्धीसाठी, शरीर शुद्धीसाठी किंवा मनशुद्धीसाठी तुमच्या अंगावर थोडंसं तुळशीपत्राने शिंपडून घेऊ शकता. यानंतरचा पुढचा उपचार म्हणजे ध्यान. ज्या देवतेची तुम्ही पूजा करणार त्या देवतेचे मनात स्मरण करायचे आहे. रोजची घरातील देवाची पूजा असेल तर आपल्या कुलदेवतेचे स्मरण करावे. आवाहन म्हणजे काय करायचं? देवाचं नाव घेऊन नम्र भावाने देवाला बोलवायचं. देवावरती अक्षता वाहायच्या. आसन म्हणजे काय? देवाला बसायला आसन देणं, जे आपण आपल्या देवघरामध्ये पसरवून ठेवत असतो. पाद्य म्हणजे काय? तर देवाचे पाय धुणे.
अर्घ्य म्हणजे काय तर गंध, फूल, नाणं, सुपारी एकत्र घेऊन पाण्याबरोबर देवाला देणे. यानंतर आचमन म्हणजे काय तर देवाला आचमनासाठी पाणी देणे. म्हणजेच काय आपण मूर्तीवर जेव्हा पळीने पाणी वाहत असतो तर त्यालासुद्धा आचमनच म्हटलं जातं. स्नान तर तुम्हाला माहितीच आहे, देवांची अंघोळ म्हणजेच स्नान. पंचामृत स्नान. प्रथम पयस्नान म्हणजेच काय दुधाने देवाला स्नान घालायचं, नंतर शुद्ध पाण्याने देवाला स्नान घालायचं, नंतर गंध, अक्षता, फूल वाहून नमस्कार करायचा. पंचामृत म्हणजे दूध, दही, तूप, साखर, मध हे एकत्र करून पंचामृत तयार करून घेऊ शकतो. दधी स्नान म्हणजेच काय दह्याचं स्नान. तुम्ही देवाला दह्याने सुद्धा स्नान घालू शकता. तुम्हाला ज्या ज्या देवी देवतांना अशा पद्धतीने स्नान घालायचं असतं, म्हणजे पाण्याव्यतिरिक्त जेव्हा तुम्ही इतर पदार्थांचा वापर करून देवी देवतांना स्नान घालतात तरी पण सर्वप्रथम पाण्याचा अभिषेक करायचा किंवा त्या मूर्तीवर तुम्हाला पाणी ओतायचं आहे आणि नंतर तुम्ही दुधाचा किंवा दह्याचा किंवा जे पदार्थ वापरून तुम्हाला स्नान घालायचं आहे ते वापरू शकता आणि शेवटी एकदा पुन्हा तुम्हाला पाण्याने स्नान घालायचं आहे. यानंतरचं अजून एक स्नान म्हणजे घृत स्नान. घृत याचा अर्थ तूप. तर देवाला तुम्ही तुपाने सुद्धा स्नान घालू शकता आणि नंतर पुन्हा पाण्याने देवाची मूर्ती स्वच्छ करून देवाला नमस्कार करून घेऊ शकता किंवा मग पुढचं जे तुम्हाला करायचं आहे ते सुद्धा करू शकता. या पद्धतीने मधुस्नान म्हणजेच मधाचं स्नान किंवा शर्करा स्नान म्हणजे साखरेचं स्नान. जेव्हा तुम्हाला एकत्रित पंचामृत करणं जमत नाही तेव्हा तुम्ही दर दिवशी जो विचार करतात की देवपूजेमध्ये आज वेगळं काय असायला हवं, तर त्या पद्धतीने तुम्ही पंचामृतामधलाच एक एक पदार्थ दररोज वापरून देवांना स्नान घातलं तरीसुद्धा चालतं. गंधोदक स्नान म्हणजे काय देवाला थोडंसं गंध आणि पाणी एकत्र करून जे काही स्नान आपण घालतो तर त्याला गंधोदक स्नान म्हणतात. नंतर गंध, अक्षता, फूल देवाला तुम्ही वाहू शकता आणि नमस्कारसुद्धा करू शकता. त्याचबरोबर उदबत्ती, दिवा देवांना ओवाळायचा आहे. बरेच जण म्हणतात की देवाला उदबत्ती लावायची नाही कारण उदबत्तीला बांबूच्या काड्या असतात, तर असं अजिबात नाही आहे. बांबूचं झाड जर घरामध्ये ठेवणं शुभ मानलं जातं तर मग अगरबत्तीला बांबूच्या काड्या असल्याने काय बिघडतं, त्यामुळे तुम्ही धूप किंवा अगरबत्ती दोन्ही वापरू शकता. पंचामृत आणि दूध साखरेचा नैवेद्य देवाला तुम्ही दाखवू शकता. आता बऱ्याच जणी विचारतात की देवाला दररोज नैवेद्य काय दाखवायचा, कारण आपल्या स्वयंपाकामध्ये कांदा लसणाचा वापर थोड्याफार प्रमाणात का होईना दररोजच्या जेवणामध्ये झालेला असतो. त्यामुळे जास्त काही टेन्शन न घेता किंवा चिंता न करता आपण देवाला फक्त खडीसाखर किंवा दुधाचा किंवा पंचामृताचा यापैकी तुम्हाला जे शक्य होईल त्याचा नैवेद्य ठेवला तरीसुद्धा चालतं. साधी खडीसाखर ठेवली तरी पण देव तुमच्यावर प्रसन्न होतात. फक्त तुमची श्रद्धा तेवढी तगडी किंवा मजबूत असायला हवी. देवांची स्तुती करायची म्हणून आपल्याला जे मंत्र येतात ते आपण म्हणू शकता किंवा श्लोक म्हणून देवाला पाण्याने अभिषेक करू शकता. म्हणजे तुम्हाला जे काही मंत्र, श्लोक किंवा देवांची स्तुती करण्यासाठी जे काही म्हणायचं आहे ते एकतर तुम्ही संपूर्ण तुमची देवांना स्नान किंवा गंध वगैरे फूल वगैरे वाहून झालं तर तेव्हासुद्धा ही स्तुती करू शकता किंवा मग स्नान घालता घालता केली तरीसुद्धा चालतं. जेव्हा तुम्ही एखाद्या देवी देवतांवर अभिषेक करतात तर देवाला सुगंधी द्रव्य म्हणून अत्तराचं सुद्धा स्नान घालू शकता आणि नंतर थोड्याशा कोमट पाण्याने देवाची मूर्ती स्वच्छ करून घेऊ शकता. बऱ्याच वेळा काय होतं, आपण जर पंचामृताचं स्नान घातलं किंवा मग पाण्याव्यतिरिक्त दही, दूध, तूप, मध, साखर यांचं स्नान घातलं तर देवांची मूर्ती थोडीशी चिकटसर होऊ शकते. तर त्या कारणासाठी अगदी कोमट पाण्याने आपण देवाची मूर्ती स्वच्छ करून घेऊ शकतो. फक्त जास्त गरम पाणी वापरू नका. आणि त्यानंतर देवांना स्वच्छ करण्यासाठी म्हणजे अंघोळ झाल्यानंतर स्वच्छ करण्यासाठी आपण जो कपडा किंवा वस्त्र वापरतो ते सुद्धा स्वच्छ असायला हवं आणि वारंवार ते स्वच्छ धुवायला सुद्धा हवं. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, पितळेच्या जर मूर्ती असल्या किंवा तांब्याची भांडी देवपूजेमध्ये असली आणि आपण वस्त्रांनी ती पुसली तर बऱ्याच वेळा तो कपडा जो आहे तो काळपट पडतो किंवा मग हळदी कुंकवाचे डागसुद्धा त्याला लागतात. तर मग काळानुसार की तुम्हाला दिसून येतं की तो कपडा आता थोडासा खराब झालेला आहे तर तो तुम्ही बदलायला सुद्धा विसरू नका. तुम्हाला जर देवाला कधी वस्त्र वाहायचं असेल काही निमित्त कारणाने तर कापसाचं वस्त्र वाहावं. यज्ञोपवीत म्हणजे काय तर देवाला जानवे घालावे. आचमनासाठी आपल्या उजव्या हातावरून ताम्हणामध्ये पाणी सोडावे. आपल्याला जो काही गंध देवाला लावायचा असतो, उदाहरणार्थ तुम्ही चंदन लावत आहात तर देवाला अनामिकेने म्हणजेच करंगळीच्या शेजारचं जे बोट असतं त्या बोटाने चंदन लावायचं असतं. आणि त्यानंतर देवाला तुम्ही काही अलंकार घेतले असतील तर ते सुद्धा घालावे. नसल्यास अक्षताच तुम्ही अलंकार म्हणून वाहू शकता. परिमल द्रव्य म्हणजे काय
तर आपण देवपूजेमध्ये जे गंध वापरतो, हळद, कुंकू, शेंदूर, अबीर, बुक्का जे काही असेल तर ते देवाला वाहावे आणि यालाच परिमल द्रव्य असं म्हटलं जातं. आणि फुलाला अत्तर लावूनसुद्धा फूल देवाला वाहण्याची पद्धत आहे. पुष्प शक्यतो सुगंधी फुलं वापरू शकता. ज्या फुलाला सुगंध नाही असं फूल तुम्ही नाही वापरलं तरीसुद्धा चालतं. पण भगवान शिवशंकर आहे यांच्या पूजेबद्दल काही नियम थोडेसे वेगळे आहेत. तुम्हाला जसं जसं मिळेल तशा पद्धतीने तुम्ही हार, गजरे, तुळस, दुर्वा, बेलपत्र देवाला वाहू शकता. आणि या फुलांच्या बाबतीतसुद्धा ज्या देवी देवतेला जी फुलं चालतात की ते वाहनं योग्य आहे किंवा काही देवतांना काही फुलं पानं वर्ज्य आहेत त्या नियमानुसार तुम्ही ती फुलं देवांना वाहायची आहेत. आणि अशा नियमांचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनेलवर आहेत, त्याबद्दल आता मी बोलत नाही. यानंतर सगळ्यात शेवटी देवाला धूपदीपांनी ओवाळायचं आहे. आणि देवाला ओवाळताना शक्यतो शुद्ध तुपाचं निरांजन वापरावं असा नियम आहे. पण प्रत्येकाला ते शक्य होईल, कारण तूप जे आहे ते थोड्याफार प्रमाणात महाग असतं आणि सर्वसामान्य माणूस ते देवपूजेसाठी किंवा त्याला दररोजच्या स्वयंपाकामध्ये वापरणंसुद्धा ते शक्य होत नाही. त्यामुळे तुमच्याकडे वनस्पती तूप असेल तर त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून त्या तुपाचं निरंजन तुम्ही देवाच्या पूजेसाठी किंवा ओवाळण्यासाठी लावलं तरीसुद्धा चालतं, किंवा मग तेलाचं लावा, काही अडचण नाही. सगळ्यात शेवटी देवाला नैवेद्य दाखवावा. जेवणाचा दाखवायचा असेल तर शक्य झाल्यास केळीच्या पानावर पदार्थ वाढावा, किंवा मग तुमचं जे ताट असेल, जे पान असेल त्याच्यावर तुम्ही देवाला नैवेद्य ठेवू शकता. मात्र सर्वात पहिल्यांदा चौकोनी मंडल काढायचं, म्हणजे पाण्याने चौकोन काढायचा आणि त्याच्यावर तुम्ही नैवेद्याचं ताट, पान ठेवू शकता आणि देवाला नैवेद्य अर्पण करू शकता. नैवेद्याबद्दलसुद्धा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तो तुम्ही बघू शकता. चौकोनी मंडल करण्याचं कारण हे असतं, पूर्वीच्या काळी असा नियम होता की जेवायला आपण जेव्हा बसतो तेव्हासुद्धा पाण्याने एक गोलाकार वर्तुळ आपल्या ताटाभोवती करावं, किंवा देवांना नैवेद्य दाखवतानासुद्धा चौकोनी मंडल काढावं आणि त्यावर नैवेद्याचं ताट ठेवावं. म्हणजे जे काही जीवजंतू आपल्या ताटामध्ये चढणार आहेत तर ते पाण्यामुळे आपल्या ताटामध्ये किंवा खाद्यपदार्थांमध्ये प्रवेश करणार नाहीत. तर या कारणांमुळे पाण्याचं चौकोनी मंडल काढण्याची पद्धत आहे. आपण जो काही नैवेद्य देवासमोर ठेवतो तर देव ते घेणार आहेत किंवा जेवणार आहेत, अशा स्थितीमध्ये आपल्याला ते केळीचं पान ठेवायचं आहे किंवा नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे. हात धुण्यासाठी, मुख धुण्यासाठी, आचमनासाठी ताम्हणामध्ये 4 वेळा पाणी सोडावं आणि देवाला अत्तर लावावं. अजून एक गोष्ट म्हणजे आपण जसं जेवण झाल्यानंतर बऱ्याच वेळा पान खातो किंवा मग बडीशेप वगैरे खातो, त्याच पद्धतीने देवी देवतांनासुद्धा जेवण झाल्यानंतर तांबूल देण्याची पद्धत आहे. तुम्ही बघितलं असेल की नवरात्रीच्या वेळेसुद्धा आपल्या ज्या कुलस्वामिनी असतात तर त्यांना विडा दिला जातो. तर विडा म्हणजे काय, 2 विड्याची पानं आणि सुपारी, तसेच सुवर्ण पुष्प देणं. पण आताच्या काळात ते अशक्य आहे की सोन्याचं फूल आपण कसं देणार, तर त्याऐवजी तुम्ही विड्याचं पान, सुपारी आणि एक नाणं ठेवावं. या विड्यावर वेलची, लवंग, चुना, कात किंवा तुमच्याकडे मुखवास असेल म्हणजे बडीशेप असेल तर ती ठेवली तरीसुद्धा चालतं. यानंतरची अजून एक गोष्ट म्हणजे फल. देवाला श्रीफळ म्हणजे नारळ किंवा इतर फळं तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर देवाची आरती करू शकता. यानंतरचा 14वा उपचार म्हणजे प्रदक्षिणा करावी. स्वतःच्या उजव्या बाजूने फिरायचं आहे आणि तुम्हाला प्रदक्षिणा करायची आहे. साष्टांग नमस्कार करावा, हा आहे 15वा उपचार. आणि 16वा म्हणजे षोडशोपचारमधला सगळ्यात शेवटचा उपचार आहे, तो म्हणजे मंत्रपुष्पांजली. दोन्ही हातामध्ये फुलं घेऊन मंत्रपुष्प म्हणून दोन्ही हाताने देवाच्या चरणाशी फुलं अर्पण करावी. प्रार्थना म्हणजे काय, आपले दोन्ही हात जोडून मनुष्य स्वभावानुसार या सेवेमध्ये काही राहिलं असेल अनन्य भावाने देवाची प्रार्थना करावी, क्षमा मागावी आणि अशा प्रकारे षोडशोपचार म्हणजे 16 उपचारांची पूजा पूर्ण होते. आता देवपूजेचे राहिलेले प्रकारसुद्धा मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे साधना भाविनी पूजा. तर ही पूजा कशी असते, पूजेसाठी आपल्याला कधी आवश्यक वस्तू उपलब्ध झाल्या नाही तर केवळ जलाने म्हणजे पाण्याने आणि आपल्या शुद्ध मनाने केलेली पूजा म्हणजे साधना भाविनी पूजा. यानंतरचा दुसरा प्रकार म्हणजे त्रासी. तर ही पूजा कशी असते, एखाद्या भय किंवा आपत्तीग्रस्ताने ती टळावी. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्यालासुद्धा काही अडचणी येतात किंवा मग काही संकटामध्ये आपण असतो आणि त्यावेळेस आपण देवाचा जो काही धावा करतो किंवा त्यावेळेस आपण देवाची ज्या पद्धतीने पूजा करतो, तर अशी आयत्या वेळी जी पूजा आपण करतो आणि त्यावेळेस आपल्याला जेवढी सामग्री मिळते त्यात आपण जी पूजा करतो तर तेवढी घेऊन केलेली पूजा त्रासी पूजा म्हणून ओळखली जाते. यानंतरचा तिसरा प्रकार म्हणजे दौर्बुद्धी पूजा.
दुर्बुद्धी. तर विधी किंवा प्रयोग कसा आहे ते जाणून न घेता आपल्या मनाला येईल त्या पद्धतीने केलेली पूजा म्हणजे दुर्बुद्धी पूजा. यानंतरचा चौथा प्रकार म्हणजे सौतकी अर्थात सूतक. म्हणजे सोयर असेल, आपल्या घराण्यामध्ये एखाद्याला बाळ झालं असेल म्हणजे वृद्धी झाली असेल तर त्याला म्हणतात सुवेर किंवा सोयर. आणि जेव्हा एखाद्याचं निधन झालेलं असतं तर त्यावेळेस आपण 10 दिवसांचं जे सूतक पाळतो तर त्याला सौतकी पूजा म्हणतात. म्हणजे वृद्धी हो किंवा मग एखाद्याचं निधन हो तर त्यावेळेस जी पूजा केली जाते तर ती आपण करतो मानसपूजा. आणि या मानसपूजेलाच दुसरं नाव सौतकी पूजा आहे. यानंतरचा पाचवा आणि शेवटचा प्रकार म्हणजे आतुरी पूजा. यथासांग पूजा करण्यास जेव्हा आपण असमर्थ असतो किंवा एखादा रोगग्रस्त व्यक्ती देवाला केवळ फूल वाहतो आणि नमस्कार करतो तर त्याला म्हणतात आतुरी पूजा. पद्मपुराणामध्ये देवपूजेविषयक पंचकर्म सांगितलेली आहेत. तर त्यामधलं पहिलं कर्म म्हणजे अभिगमन. देवघराची स्वच्छता करून देवावरचं निर्माल्य काढणं. म्हणजे देवाला आपण जी काही पानं, फुलं, गंध, अक्षता वाहिलेल्या असतात तर ते जेव्हा आपण काढतो तर त्याला म्हणतात अभिगमन. यानंतरचा दुसरा उपचार म्हणजे उपादान. पूजा साहित्य आपण जे काही तयार करत असतो देवासाठी पानं, फुलं, पाणी, नैवेद्य जे काही आपण तयारी करतो पूजेची तर त्याला म्हणतात उपादान. यानंतरचं तिसरं कर्म म्हणजे योग. उपास्य देवतेचं सदैव चिंतन करणं. म्हणजे बऱ्याच वेळा आपण सतत नामस्मरण किंवा देवाचं चिंतन जे करत असतो तर त्याला म्हणतात योग. चौथं कर्म आहे स्वाध्याय. देवतेचा मंत्र किंवा त्याच्या अर्थाकडे लक्ष देऊन जपणं आणि खड्या स्वरामध्ये स्तोत्रपाठ करणं याला म्हणतात स्वाध्याय. पाचवा उपचार आहे किंवा पाचवं कर्म आहे इज्जा. इज्जा म्हणजे काय तर देवाची यथासांग पूजा करणं. आता दररोज देवाची पूजा केल्याने काय होतं म्हणजे देवपूजा केल्यामुळे आपल्याला या पूजेचं काय फलित मिळतं ते मी तुम्हाला सांगते आणि या व्हिडिओचा शेवट करते. देवाची मूर्ती आपल्याला जेव्हा दिसते तर आपले डोळे काम करत आहे असं समजतं. जेव्हा आपण देवांची आरती करत असतो, घंटा वाजवत असतो तर ती घंटा जर आपल्या कानाने आपल्याला ऐकता आली तर कान काम करत आहे हे समजतं. बोटाने जेव्हा आपण देवी देवतांना हळद कुंकू किंवा गंध लावतो तेव्हा आपलं स्पर्शज्ञान ठीक आहे हे समजतं. आरती म्हटल्यामुळे स्मरणशक्ती काम करत आहे हेही जाणवतं. शिवाय आरती ओवाळताना, प्रदक्षिणा घालताना उजवा आणि डावा मेंदूसुद्धा काम करत आहे हे आपल्याला जाणवतं. उदबत्तीचा किंवा धुपाचा आपल्याला जेव्हा वास येतो तेव्हा आपलं नाक काम करत आहे हे समजतं. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे प्रसाद खाल्ल्यामुळे अजूनसुद्धा आपल्याला अन्नाची चव कळते हे समजतं. तर अशा पद्धतीने देवपूजेतल्या प्रत्येक उपचाराचा काही ना काही अर्थ आहे आणि तो मानवी जीवनाशी संबंधित आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवपूजेबद्दलची बरीचशी माहिती सांगितली. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. कारण प्रत्येकाच्या घरी देवपूजा थोड्याफार फरकाने होतच असते. काळानुसार बदल जरी झालेला असेल तरी पण प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने देवांची पूजा करत असतो. भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान नवनवीन माहितीचे व्हिडिओ ऐकण्यासाठी तसेच पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. फेसबुक पेजलासुद्धा तुम्ही फॉलो करू शकता आणि तिथेसुद्धा आपले याच पद्धतीचे व्हिडिओ येत असतात. आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार.